Today we learn to draw a parallel line. म्हणजेच आपण समांतर रेषा काढणार आहोत. आता आपण काय करणार? We use your scale. तुम्ही तुमच्या कंपास मधल्या पट्टीचा उपयोग करू शकता आणि कंपास मधल्या पट्टीचा उपयोग करून या पद्धतीने मी एक रेषा काढलेली आहे. I have draw one line. आता त्या रेषेवरती आपल्याला काय करायचं? एक समांतर रेषा घ्यायची. मग काय करायचं? तर मी एक 5 सेंटीमीटर अंतरावरती दोन बिंदू घेणार आहे. आपण त्याच पद्धतीने आपल्या सुद्धा बिंदू घ्यायचे. हे माझ्या हातामध्ये साहित्य याला काय म्हणतो आपण? कंपास. याला काय म्हणतो? स्केल. पट्टी म्हणतो. ओके. तर मी आता याला मोजून घेतलेला आहे. किती अंतर घेतलेलं आहे? 5 सेमी अंतर काय केलेलं आहे? मोजून घेतलेलं आहे. आणि मी बिंदू निश्चित करतो आणि इथं 5 सेमी अंतरावरती त्या बिंदूला मी काय नाव दिलं? पी असं नाव. मी अजून 5 सेंटीमीटर अंतरावरती एक दुसरा बिंदू घेतो आणि त्याला काय नाव देतो? क्यू असं नाव देतो. आता हे जे दोन बिंदू आहेत हे मी कशाच्या सहाय्याने जोडायला लागलोय? कशाच्या? स्केलच्या सहाय्याने मी जोडायला लागलोय. डॉट लाईन दाखवते. या ठिकाणी या पद्धतीने डॉट लाईन दाखवतो. इथं किती अंशाचा कोन तयार झाला पाहिजे? 90. किती अंशाचा? 90. आणि मग हे जे दोन बिंदू आहेत हे दोन बिंदू मी पट्टीच्या सहाय्याने जोडतोय. ही जी रेषा आहे त्या रेषेला मी नाव दिलं काय? एम. तुम्ही मला सांगा रेषा एल आणि रेषा एम. आता या ज्या आहेत या कशा आहेत माहितीये का? रेषा एल इज पॅरलल टू रेषा एम. We have learned here to draw a parallel line. This is a line L and we put 2 points in same distance 5 centimeter and 5 centimeters, and we took a point and give the name point P and point Q, and with the help of scale we draw a line and naming this line this is M. Hence the line L is parallel to line M. समांतर रेषा कशी काढायची समजली का?